बाहेरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. तर मी आमचे मान्यवर त्या ठिकाणी आपण पाहतो 40+ एक लिजंड खेळाडू देखील आहेत. भरत चौधरी यांना मी विनंती करतो या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. सचिन मोरेचा हा बॉल, यावेळेस मात्र लापरे स्ट्रोक, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, आलेला हा पहिला षटकार. डीजे इथून मात्र खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते भातान टीम कडनं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र सागरनं प्रत्युत्तर देत असताना चढवलेला हल्ला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये आलेला हा षटकार आपण पाहिलाय. सचिन मोरेवरती अटॅक चढवलाय, ज्यानं पहिला चेंडू डॉट फेकला होता तो सचिन मोरे पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पाहायचे सुशांत त्या ठिकाणी येत आहेत आणि इथून मात्र चांगला झेल टिपला जाईल आणि पहिला हादरा लागेल भातान टीमला. टोटल धावसंख्या असताना 6 धावसंख्येवरती. तर नारायण चौधरी माजी उपसरपंच आणि सन्माननीय भगवानजी सिनारे, किनारा बिअर शॉप धुंद्रेपाडा आणि यांच्या वतीने या स्पर्धेला 40+ प्लेयर सुद्धा आणि या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं 5,000चं सहकार्य, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. सर्व ही दानशूर मंडळी बघा, सँडी पालकर यांच्या काही योजना आहेत. आज सुद्धा फास्ट क्रिकेटसाठी ते ओळखले जातात. काल सुद्धा 2 मॅचेस फिनिश केल्या, आज 1 करू यासाठी प्रयत्न आपण करतो. मात्र खेळाडूंचं सहकार्य मिळालं तर खूप बरं पडेल. चला, फिल्डिंग टीम बॅटिंग टीमला सूचना आहेत. पुढच्या दोन्ही संघ फिल्डिंग टीम आपण स्टेज समोर येऊन थांबा. धन्यवाद. तर पहिल्या बॉल वरती आलेला डॉट बॉल, त्यानंतरचा षटकार आणि त्यानंतर मात्र पलटवार पाहायला मिळतो सचिन मोरेचा आणि इथून मात्र सागरला परतावं लागलंय. 6 या धावसंख्येवरती लागलेला हा पहिला हादरा आपण पाहतोय आणि इथून 37चं टार्गेट आहे आणि या 37च्या टार्गेटला जर निश्चितपणे कठीण करायचं असेल तर सचिन मोरेला या ओव्हरमध्ये आणखीन एखादी विकेट त्या ठिकाणी मिळवावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील तरच या सामन्यामध्ये निश्चितपणे नेरे संघ कमबॅक करू शकेल. दुसरीकडे पाहिलं भातान संघ देखील तितकाच मजबूत आहे, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे आणि इथून मात्र त्या 37 धावा पार करण्यासाठी निश्चितपणे चांगला प्रयत्न त्यांच्याकडनं देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज जयेश भोईर आहे, तर त्याला साथ देण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज निलेश मैदानामध्ये आलाय आणि इथून पाहायचं अजून इथून या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सचिन मोरे जिथे गोलंदाजी करतोय, ज्यानं 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या खात्यामध्ये निश्चितपणे आपण पाहिली. मात्र इथून 37चं टार्गेट आहे, अजून 31 धाब्यांची आवश्यकता, उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल 21. ऍडव्होकेट शांताराम बेडेकर यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला 2,500चं आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. 21 चेंडू 31 धाब्याची आवश्यकता. सचिन मोरे यावेळेस हलक्या हाताने चेंडूला त्या ठिकाणी फ्लिक केलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे, जिथपर्यंत फील्ड होईल तिथपर्यंत मात्र मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक होते रोटेट. एका धावेने संघ पुढे सरकतोय आणि संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. विजयाचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 20 चेंडू 30 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज सचिन मोरे, ज्यांना आतापर्यंत फेकलेले 4 चेंडू, ज्या 4 चेंडूमध्ये 1 षटकार आलाय, मात्र 7 धावा त्यानं खर्च केल्यात, 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये पाहिले. मात्र इथून जर कमबॅक करायचं असेल तर मात्र विकेट्स घेणं फार गरजेचं असेल, डॉट बॉल फेकणं गरजेचं असेल तरच या सामन्यामध्ये नेरे संघ कमबॅक करू शकेल. मात्र पाहायचं कसं चित्र त्या ठिकाणी मैदानामध्ये असेल. आणि तर बघा, खेळाडू कक्षाच्या पाठीमागे जी शेकोटी पेटवली, विनंती असेल की आपण लगेच ती विझवायची आहे, तर विनंती करतोय आपण ती शेकोटी विझवा. इथून पाहायचे चुकी घडती आहे, यष्टांच्या मागे त्या ठिकाणी चुकी घडली आहे आणि इथून मात्र चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार आणि वाईट साठी निश्चितपणे रेफर केले गेले. वाईट त्या ठिकाणी चेक केला जाईल, ऑन स्क्रीन त्या ठिकाणी चेक केला जाईल जिथे वाईट साठी हा रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल आहे ना, बॅटिंग टीमसाठी रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. तर पाहायचं या ठिकाणी ऑफिशियल सँडी पालकर सर इथे चेक करतायत. चौकार जरूर त्या ठिकाणी मिळालाय, मात्र इथे आपल्याला पाहायचं या बॉल वरती फेअर डिलिव्हरी आहे की वाईड आहे हे चेक केलं जातंय. थोड्याच वेळानं आपल्यापर्यंत हा निर्णय येईल. हॅलो चेक. तर फेअर डिलिव्हरी, येस यावेळेस फेअर डिलिव्हरी, मात्र बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय.
तर इरा 11 जितू 11 जे हनुमान नेरे संघ जिंकला तर त्यांचे पुरस्कर्ते ऋषिकेश चौधरी यांच्याकडून 1027 च हे कॅश प्राइज असेल ज्यांचं लकी नंबर. मी ग्रामस्थांना विनंती करेन आपण स्टेजवर येऊन बसावं. धन्यवाद. तर यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय बाईच्या स्वरूपामध्ये. ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. बाईचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. या एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे जातील. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक इथे हाताळलं गोलंदाज सचिन आणि तिथे धावा मात्र खर्च केला एकूण 12. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला संतोषजी चौधरी धुंद्रे 1000 रुपये, जितू उलवेकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोषजी चौधरी यांच्याकडून 1000, जितू उलवेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि नारायण चौधरी आणि सन्माननीय भगवान सिन्हारे यांच्याकडून तब्बल किनारा बिअर शॉप यांच्या वतीनं 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळाले. आणि आमचे युवा समालोचक शुभम सिन्हारे आणि त्यांचे पिताश्री पनवेल तालुका सहचिटणीस शेतकरी कामगार पक्ष आणि माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे आदरणीय जनार्दन शालिक सिन्हारे यांच्या वतीने या स्पर्धेला 5000चं आर्थिक सहाय्य. सर्व दानशूर मंडळीचा आम्ही धन्यवाद देतो. ऍडव्होकेट शांताराम बेडेकर यांच्या वतीने या स्पर्धेला 2500चं आर्थिक सहाय्य. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ चषक कैलास मागच्या वर्षीचं यशस्वी पर्व पाहिलं आणि त्यानंतर या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत गायकर स्वतः संघनायक. जबाबदारीनं त्या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये थोडाफार मार बसलाय गोलंदाज सचिनला. 12 धावा आल्या. त्यानंतर विजयासाठी अजूनही जर आपण पाहिलं 37चं टार्गेट असताना चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि पाहायचं या ठिकाणी मात्र सेफली चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केला गेलाय आणि इथे मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये लागेल आणखीन एक हादरा फलंदाजी करणाऱ्या भातान टीमला. बघा, शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे इफेक्ट मैदानाच्या लाईट वर स्पष्ट दिसतात. आयोजक तिथपर्यंत येतील आणि तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. काल सुद्धा हाच प्रयत्न झालाय. मी लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतो, आज थंडीचा जोर कैलास कमी आहे तर आज थोडा आम्हाला सहकार्य करा, कारण आज अंतिम दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे. सर्व आमचे लाडके प्रेक्षक, क्रिकेट शौकीन, पाठीराख्या, आपण शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न कृपया करू नका. थंडी तर सर्वांना वाजते शुभम, काय करणार, मात्र क्रिकेटची हौस आहे म्हणून आपण सर्वजण इथपर्यंत एकत्र आलो. बघा, शेकोटीमुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे आपण पाहिलं मैदानावर. तर विझवा लगेच, आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचा आणि त्यांना विनंती करा. धन्यवाद. तर पहिल्या बॉलवरती मिळालेली विकेट सुशांत गायकरला आपण पाहिले आणि इथून मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती खऱ्या अर्थानं जयेश भोईर बाद झालाय आणि जयेश भोईर बाद झाल्यानंतर मात्र प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट होईल भातान टीम वरती. कारण विजयाचं जर गणित अजूनही पाहिलं तर 17 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही 25 धावा जमवायच्या आहेत. 17 बॉलमध्ये 25 धावा जमवत असताना मात्र इथे चांगली फलंदाजी होणं गरजेचं असेल. निलेश भोईर आणि त्याला साथ देत असताना प्रवीण भोईर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तर यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. एक जबाबदारीने खेळ साकारावा लागेल. दुसरीकडे आपण पाहतोय सुशांत गायकरची गोलंदाजी, यानं पहिल्याच चेंडूवरती विकेट संपादित केली आहे. जो स्वतः संघनायक आहे, सर सेनापती आहे आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी साकारत असताना नेरे टीम साठी आपण पाहतोय सुशांत गायकरला 17 चेंडू 25 ची गरज. स्ट्रायकरीला फलंदाज प्रवीण भोईर, 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रवीण साठी हा बॉल. यावेळेस मात्र पायांवरती आदळलाय, पंचांकडे लावली, अपील जरूर केली. एक धाव तिथे कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी इथे निघाल्या आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होतात. बॅटच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे बॅट कट होती आणि 2 धावा मात्र इथे मिळतात फलंदाजाला आणि या 2 धावेच्या मदतीनं श्रीदत्त भातान संघ जाऊन पोहोचलाय जिथे 37चं टार्गेट आहे. धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात 14 आणि विजयाचं समीकरण आपल्या समोर असेल. 16 बॉलमध्ये अजूनही 23 जमवायचे आहेत. 16 बॉल 23 धावा इथे जमवायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या भातान टीमला. गोलंदाज सुशांत गायकर. यावेळेस वेगवान चेंडू
पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. प्रवीण चोरगे त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतोय. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी चुकी नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय आणि हेच करावं लागेल सुशांत गायकरला, कारण ज्या वेळेस त्या ठिकाणी तुमच्याकडे स्कोर कमी असतो त्यावेळेस डॉट बॉल फेकणं आणि ते प्रेशर क्रिएट करणं फार गरजेचं आहे. आणि ती पाहायचं यावेळेस एज होती, मात्र एस्टांच्या मागे त्या ठिकाणी बॅकअप थोडंसं चुकीचं झालं आणि इथून मात्र ती झेल ड्रॉप झाली. मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळते फलंदाज प्रवीणला. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती 15 या धावसंख्येवरती. अजून विजयासाठी मात्र आवश्यकता असेल 22 धाव्यांची. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये निश्चितपणे सुशांत गायकर खूप चांगली गोलंदाजी करतोय. त्यानं आतापर्यंतची गोलंदाजीचा जर विचार केला तर अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्या, ते एक विकेट देखील त्यानं संपादित केली आणि इथून 4 धावा त्यानं खर्च केल्यात. मात्र पाहायचंय कशा पद्धतीनं इथे कमबॅक होईल भातान टीमचा, कारण इथून थोडंसं प्रेशर मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे भातान टीमला पाहतोय. कारण 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर जे प्रेशर क्रिएट झालंय त्या प्रेशरला मात्र रिलीज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळेसचा बॉल शरीरापासून दूरवरची गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी यावेळेस या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिली. गोलंदाज सुशांत गायकर, टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. इथे जर विचार केला तर नेरे संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर होता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरची गोलंदाजी सुशांत गायकरनं खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय कव्हर पॉईंट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फक्त एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं इथे मात्र षटक होतंय समाप्त. आणि या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावरती. अवघ्या 4 धावेंचं षटक, जोरदार टाळ्या सुशांतसाठी. हे कमबॅकची आवश्यकता होती नेरे टीमला आणि इथून मात्र आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. टोटल धावा जिथे 37 करायच्या आणि मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 16. तर याच दरम्यान जर इरा 11 जितू 11 चे हनुमान नेरे संघाने आज सामना जिंकला तर त्यांचे पुरस्कर्ते ऋषिकेश चौधरी यांच्याकडून 2000चं प्राइज आहेत. या संघाचे पुरस्कर्ते इरा फार्मचे ओनर्स आहेत आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठे योगदान आहे. बघा पुढच्या फिल्डिंग टीमला सूचना आहेत. फिल्डिंग टीम आपण समोर यायचं आणि या मॅच नंतर एकाच एंड खेळणार आहोत असं आम्ही इन्फॉर्मेशन संघांना द्यायचे. आणि काही डाऊट्स असतील तर आपण सँडी पालकर यांच्याशी संपर्क साधा. एकाच एंडनी खेळणार आहेत तर फिल्डिंग टीम आपण स्टेज समोर या. 3 षटकं आणि 3 गोलंदाज. धन्यवाद. 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहतो जिथे 16 धावा लागल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 21 जमवायचे आहेत. सामना थोडासा त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर या सामन्यामध्ये कुठेतरी वर्चस्व निर्माण करतोय भातान संघ. मात्र दुसऱ्या षटकामध्ये संघनायक सुशांत गायकरची गोलंदाजी, खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. अवघ्या 4 धावेंचं तो षटक आलं आणि तिथून मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या टीमला आणण्याचं काम केलं सुशांत गायकरनं. मात्र पाहायचं या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक कसा होईल. तिसऱ्या षटकामध्ये जी मोमेंट त्या ठिकाणी मिळालाय, जो मोमेंटम त्या ठिकाणी प्राप्त झालाय गोलंदाजी करण्या नेरे टीमला, तो कायम राखला जाईल का की इथून मात्र पलटवार होईल तिसऱ्या षटकामध्ये. आणि ज्या विजयासाठी अजूनही 21 धावा जमवायच्या त्या 21 धाव्यांसाठी निश्चितपणे संघर्ष इथून भातान टीम कडनं केला जाईल का. दोन्ही संघ मोठे आहेत, दोन्ही संघामध्ये ते ताकद आहे आणि इथून मात्र ती ताकद प्रस्थापित करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य मस्कर, व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेस देखील आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू त्या ठिकाणी ठेवलाय. परफेक्टली ब्लॉकर मध्ये चेंडू होता आणि या बॉल वरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. काय गोलंदाजी होते नेरे टीम कडनं. धावफलकावरती धावा थोड्याशा कमी जरूर होत्या. 37चं फक्त टार्गेट होतं. मात्र इथून देखील संघर्ष करणं कसं असतं ते मात्र उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातोय. यावेळेसचा चेंडू त्या ठिकाणी लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. रोहन पाटीलने त्या ठिकाणी हा झेल टिपलाय आणि इथून मात्र विकेट नंबर 3 गोज डाऊन. निलेश बॅक टू द पवेलियन. तर त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आज ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई त्यांचं खूप मोठे योगदान आम्ही पाहतो संपूर्ण 40+. चला मॅच ऑन ठेवा.
नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण समोर या. काही डाऊट्स असतील तर आयोजकांशी डिस्कस करा. एका एंडने आपण खेळणार आहोत आणि 3 षटकं 3 गोलंदाज. काही आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल कारण नेरे दोन्ही विभागाची जी असोसिएशन आहे त्याची नियमावलीमध्ये काही तुम्हाला डाऊट्स असेल तर आत्ताच स्टेज समोर या. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. हा आयोजकांचा निर्णय. ओव्हर्स बाकी काही डाऊट्स असेल तर समोर या. धन्यवाद. 10 चेंडू आणि 21 ची गरज. सामना पुन्हा एकदा त्या ठिकाणी रोमांचक परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. आदित्य मस्करचा हा चेंडू कार्पेटच्या आधारे चेंडू चालला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे येतात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक होईल रोटेट. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. सामना त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं हा सामना सहज सोप्या पद्धतीनं भातान संघ जिंकू शकेल. मात्र त्यानंतरची गोलंदाजी आपण सुशांतची पाहिली. त्यानंतर या षटकामध्ये गोलंदाज आदित्य मस्करची गोलंदाजी पाहिली. अतिशय चांगली गोलंदाजी आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला इन करून दिलाय गोलंदाज आदित्य मस्कर. 9 चेंडू 20 ची गरज. यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय आणि चेंडू जातोय काउ कॉर्नर क्षेत्रातून आलेला हा दर्जेदार षटकार. आलेला षटकार आपण पाहतोय. प्रवीणच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. खूप गरजेचा हा षटकार होता. खूप आवश्यकता होती या षटकाराची. कारण इथून जर विचार केला तर आता विजयाचं गणित तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडू मध्ये जमवायचे 14 धावा. तर चला नेरे संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं त्या ठिकाणी. लगेच त्या ठिकाणी आपण मॅच सुरू करा. प्रत्येक चेंडू गणित त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल कारण अनिश्चिततेनं भरलेलं एक क्रिकेट आणि इथे मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली. हा सामना मात्र त्या ठिकाणी अट्टीतटीचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीम त्या ठिकाणी विजयासाठी संघर्ष करत आहेत कारण इथून जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल आणि इथून मात्र हरणारा संघ ही स्पर्धा त्यांना सोडावी लागेल. मात्र पाहायचं आदित्य मस्करवरती चढवलेला हल्ला. पुन्हा एकदा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा यावेळेस देखील उडवलाय. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. प्रवीण ऑन फायर. त्याला देखील पाहिलं. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि फक्त 1 धाव खर्च केली. मात्र त्यानंतर चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती चढवलेला हल्ला जिथे 4थ्या क्रमांकाचा फलंदाज प्रवीण भोईरला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार पाहिले आणि इथून मात्र या मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक केलाय श्रीदत्त इलेव्हन भातान टीमनं. येणारे चेंडू 7 आवश्यकता 8 धाब्यांची. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल नेरे टीम साठी. जर इथून डॉट बॉल आला तर निश्चितपणे शेवटच्या त्या ठिकाणी मोमेंटला यावेळेस जर आपण विचार केला तर हा सामना निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र प्रवीणची झेल त्या ठिकाणी सोडली होती आणि इथून मात्र तोच प्रवीण बरसलाय. झेलची किंमत मोजतोय. इथे चुकी होते. यष्टीरक्षकाकडनं देखील चुकी होते. बॅकअप देखील नाहीये. पंच इशारे करतायत. वाईट प्लस 4 टोटल मिळतील या चेंडूवरती धावा 5.
36 रन्स ऑन बोर्ड. फक्त एक धावेची आवश्यकता. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. फिल्डिंग टीम त्या ठिकाणी आपण रेडी राहायचंय. लगेचच जशी मॅच संपेल आपण लगेचच मैदानामध्ये जायचंय. सौरभ वाघमारे आणि आपलं गाव देवत ऐवाक्याचे पुरस्कर्ते होते आमचे कोणी दिले आपण दिले 40+ कडून ऐवाकॅच. सौरभ ऐवाकॅचचे 500 रुपये तुला मिळाले बघा. ऐवाकॅचला पैशात विचारायला स्टेजवर आला आणि आता माईक वर बोलण्यासाठी सांगितलं तर निघून गेला. तर चला एक धावेची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू. फक्त एक धाव राहिली आहे. ती एक धाव वाचवण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज मनीष तोरगे. फक्त एका धावेची आवश्यकता आणि इथून मात्र मॅच विनिंग स्ट्रोक षटकार. सामना जिंकलाय श्रीदत्त 11 भातान टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. निश्चितपणे पॅकर त्या ठिकाणी या टीमचा आपण पाहतो रोशन करमेलकर आणि निश्चितपणे संघ त्या ठिकाणी जिंकलाय आणि इथून मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय श्रीदत्त भातान. त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करूया. आणि इथून मात्र नेरे टीम हॅड लक. खूप चांगला संघर्ष दाखवला मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार